हरिओम. आज रविवार 15 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत. ब्रह्माचं निर्मळ सांगता येण्यासारखं नसतं. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही. काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येतं, खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते. तसं माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणलं म्हणून समजावं. पण मी माया रूपच जर झालो तर ती कशी ओळखायची बरं? सत्यावर छाया पडली तीच माया झाली. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य आणि परमात्म स्वरूप असणारं ब्रह्म जाणणं कसं शक्य होणार? जी जगते मरते ती माया. म्हणजे माया ही नाशणारी आहे, भंगणारी आहे. शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया. भगवंतापासून मला जी माया दूर सारते ती माया. आणि म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळतं, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवतं, तेच खरं तत्वज्ञान. एक भगवंतच फक्त सत्य स्वरूप आहे. त्याच्यासाठी जे जे करणं ते सत्य होय. मी देवाचा आहे हे कळणं याचंच नाव आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच आहे, म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणं म्हणजे भगवत रूप होणं. किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की जिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होतं. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू, पलीकडे पाणी असं, बरोबर? ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था. इथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते. निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार. आणि म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावं लागेल. म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावं लागेल. 10 माणसं उभी केली, त्यातली 9 ही नव्हेत म्हणून बाजूला सारली, 10वा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर शेवटी उरलं ते ब्रह्मच. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, तू ज्ञानी असेल तर समाधानात राहा, पण तू तसा नसेल तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस. आणि कोणाचं तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाग. याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण केलं पाहिजे. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी कप पदार्थ आहे बरं. म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट जी कर्म आहेत ही ईश्वराचं मनोगत आहे असं समजावं. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.